चला 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 बसा इथं. आओ चला नाश्ता करून घ्या. नाही म्हणलं का त्याला दे. अहो उपाशी पोटी असं बाहेर जाऊ नये. बसा चला युवराज घ्या. आणू काय तुम्हाला? नको. खावा युवराज. जेल मध्ये काय मिळते खायला? तुला काय मिळाले तर खा की. कशाला नाही त्या चौकशा? का आता रानात तिथे काय खात असेल ते माहित पाहिजे की मला. वहिनींचं आवरलं का बघ जरा. हो आवरायलात. येतो म्हणाल्यात. ते नाही जेलमध्ये उपाशी मारतात म्हण. म्हणजे रानात आता हडकुळा येऊन परत येते वाटतं. तू गप खा की. का माझ्या मम्मीला जेलमध्ये घालवलं होतं ना, आता स्वतःच गेला. हडकुळा येऊन परत येते वाटतं. येणार का नाही काय माहित नाही. खून केल्यावर फाशी पण देतात म्हणे. आओ तुम्ही बसा खाली. तुम्ही तुमच्या कामावर ध्यान द्या. मी समजावते त्यासने. युवराज उठा. असं बोलू नये युवराज. कधी काय बोलायचं अक्कल नाही. काका बोका तो सारखा मला असंच बोलत असतोय, पण तो भाऊ आहे म्हणून मी काय बोलत नाही त्याला. वहिनी ह्याच्या बदल्यात मी माफी मागतो. अहो नाही भाऊजी, अहो लहान आहे तो, जाऊ द्या. चला. अगं अंजली अशी कशी जातीस? थांब जरा काहीतरी खाऊन जा. नाही गोदाक्का मी चहा प्यायलाय, बास मला काही नको. अगं उपाशी पोटी जाणार होय? तू कवा येणार काय ठाव तिथनं? गोदाक्का मला भूक लागली तर मी खाईन ना काहीतरी, पण आता मला खरंच काही नाही जाणार. आता लवकरात लवकर निघायला पाहिजे आणि लवकरात लवकर पोचलं पाहिजे. निघूया भाऊजी. चला. आई काय बी करून राणा त्याला घेऊन ये. खऱ्याच्या पाठी देव असतोय. रानाला म्हणाव काय बी काळजी करू नकस. रान आता परत येणार असं माझं मनच सांगते. हा वहिनी चला निघू. चला निघतो. थांब अंजली. अंजली ह्यो देवाचा अंगारा आहे, रानाला लाव. गोदाक्का तुम्ही जरा स्वतःची काळजी घ्या. तुम्ही तुमची काळजी घेतली नाहीत ना तर राणाजी मला ओरडतील. त्याला वरडायचं असेल तर घरला ये परत म्हणाव. चला. आई हे तर ते राणा त्याला दे. आणि त्याला सांग तू परत ये, नाहीतर माझं काही खरं नाही. हे तर तुझ्यासाठी. अरे वा भारीच की. तू भारी मग फुलं पण भारीच पाहिजे की, हो की नाही ग आई? हो. राणा तर लवकरच येणार आहे. वय असं झालं तर देवच पावला म्हणायचं. चला येतो. ऑल द बेस्ट. काय झालं र? अशी मान का खाली गेली तुझी?
सत्तार येळ आल्यावर कळलं का तुला? काय काम आहे? कशाला आलाय तुम्ही? जीव थंड करायला आलोय मी. माझ्या नंदुडीला जेलात घातल्यापासून आगडो मुसळलाय काळजात. तो थंड करायला आलोय मी. आता तुला हिथं बघून कसं गारगार वाटतं या बघ. माझ्या नंदुडीच्या आयुष्याचं वाटळ केलंस ना व. आता तुझ्या आयुष्याचं कसं वाटळ होतंय बघच तू. तुमच्या पोरीनं गुन्हा केला होता. मी गुन्हा केला नाही, मला अडकवलंय. अरे तुझ्या पापांनी तुला अडकवलंय. एका आईला तू तिच्या पोरापासून तोडलंस, मला माझ्या पोरीपासून तोडलंस. आता तू तुझं घर, तुझी माणसं कशी तुटतायत बघत तू. मामी उगा काय बी बोल नका सा. काय पण बोलत नाही मी. अरे आईचा तळतळाट लई वाईट असतोय बघ. तुला तर 2-2 आयांचा तळतळाट लागणार हाय. तुझ्या घरादाराची राख रांगोळी होणार आहे. लिहून घे. मला नाही बोलायचं तुमच्या संगत. बोलायला सांगत नाहीये मी, नुसतं ऐकून घे. तुला तुझ्या कर्माची फळं मिळणार. माझ्या नंदुडीच्या आयुष्याची वाट लागली आ, तुझ्या आयुष्याची पण अशीच वाट लागणार बघच तू. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्या कायद्याने तुमच्या पोरीला पापाची सजा दिली, योच कायदा मला निर्दोष सोडणार. कारण माझी बाजू खरी आहे. झाले माझं बोलून निघू शकता तुम्ही. अरे तुझा आणि तुझ्या घरच्यांचा वाटोळ होईल. माझ्या नंदुडीचा तुला तळतळाट लागणार. तुझं वाटोळ होणार. तुझ्या घरादाराची राख रांगोळी होणार बघच तू. माझा शब्द हाय. तुमची केस वाटते तेवढी सोपी नक्कीच नाही. मुळात राणा आणि तो धनवडे यांची भांडणं झाली होती. राणानं त्यांना धमकी दिली होती. खून झालाय तो राणाच्या सर्व्हिस पिस्टलने. बुलेटची केस ही मॅच करते. पिस्टलवर मिळालेले ठसेही राणाचेच आहेत. सगळ्या गोष्टी राणाच्या विरोधात जातात. साहेब, अहो हे सगळं माहिती आम्हाच नाही म्हणून तर तुमच्याकडे आलोय. तर राणादाला सोडवायचं कसं एवढं सांगा. राणाचं पिस्टल दुसऱ्या कोणीतरी घेऊन खून केलाय हे सिद्ध करावं लागेल. पण ते कसं सिद्ध करायचं? ज्यानं धनवड्याचा खून केला त्याला शोधावं लागेल. पिस्टल घरातच होतं ना? हो, घरातच होतं. नाही, ते घरात नव्हतं. तुमची नजर चुकून पिस्टल कोणी घेऊन गेलं होतं का? नाही हो, मी स्वतः कपाटात बघितलंय पिस्टल. सेम टू सेम मॅच होणारं दुसरं पिस्टल असेल काय? नाही, ती शक्यता नाही. आपल्याला एकतर घरातून पिस्तूल कोणी घेतलं होतं का ते बघायला पाहिजे. नाहीतर मग धनवड्याचा खून होताना पाहणारा साक्षीदार मिळाला पाहिजे. तरच राणा सुटण्याचे चान्सेस आहेत. ते पोलीस चौकशीत सापडेलच किती, पण याला फार वेळ लागेल. आपण तारीख मागून घेऊया त्यासाठी. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं राणाला जामीन मिळवून देणं. हो, राणाची जर का सुटून बाहेर आले तर काहीतरी पुरावे शोधता येतील. आता जामीन मिळवण्यासाठी आपली पहिली सुनावणी फार महत्वाची आहे. साहेब काय बी करून राणादाला जामीन तेवढी मिळवून द्या बघा. मी प्रयत्न करेन, पण पोलीस कोर्टात कशी बाजू मांडतात त्यावर सगळं अवलंबून आहे. पोलीस तुमच्याकडे तपासाला येतील तेव्हा त्यांच्याशी बोलताना फार सावध राहावं लागेल. चुकीचा एक शब्दही आपल्याला अडचणीत आणेल. तेव्हा पोलिसांना सांगताना सावध राहा. होय, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही बोलतो बरोबर. हे राणाचं गाव आहे साहेब. तर राणाला सगळीच ओळख. नमस्कार. राणाला ओळखता का तुम्ही? अहो साहेब, राणा तर आमच्या गावची शान आहे. ठीक आहे, चला. एवढं? हो हो. राणाबद्दल काय मत आहे तुमचं? बेस्टच आहे. राणाकडे पिस्तूल होती, त्यानं त्या धनवड्यावरती रोखली होती आणि त्याला धमकी पण दिली होती. हा, असं समधी म्हणतात हे खरं आहे, पण राणाचा खून करणार नाहीत बघा. म्हणजे राणाने त्याला धमकी दिली होती, खरं आहे? हा, दिली असेल म्हणून काय झालं? अव डांबावरनं वीज चोरून घेतलीस तर तांगडं तोडून टाकीन असं 1000 वेळा राणादानं मला बी धमकी दिली होतीच की. म्हणून काय माझं तांगडं तोडलं काय? नाही नव. मग राणादा कशाला खून करतील? बरोबर आहे, राणा नाही करणार खून. अच्छा, तर त्या राणानं पिस्तूल रोखलेलं तुम्ही बघितलंय तर? हा, गोळी घालून असून त्याला धमकी पण दिली होती.
राणाची बायको आणि त्याचा भाऊ त्याला घेऊन गेलं आणि दौलतवाडचे सरपंच आणि त्याचा राणाचा मित्र बरकत मुस्तंगड होता बघा. तर तू तिथं होतास? होय, माझ्या देखतच झालं. पण राणा दादानं खून केलेला नाही हे फिक्स आहे. गावात तुम्ही कोणाला बी विचारा. आणि कोण होतं तिथं तुझ्याबरोबर? बरकत, राणा दादाचा मित्र. कुठं आहे तो? आता मळ्यात असेल की तो. हा. नाही साहेब, लोक काय बी बोलते. राणाकडे पिस्तूल होती, पर ती त्याला पोलीस खात्यानेच दिली होती बघा. त्यानं कुणाला बी गोळीबिळी झाडलेला नाही बघा, का कुणाला पिस्तूल बी रोखलेलं नाही. खोटं बोल नकोस. मला 10 जणांनी सांगितलंय तू त्याच्या पिस्तूल रोखलं होतंस म्हणून. नाही साहेब, 10 जण 10 तोंडाने बोलतात बघा, तुम्ही त्यांचं ऐकणार होय? अरे पण 10 जणांनी एकच गोष्ट सांगितली. मग ती सगळे खोटं सांगतात बघा. राणाकडे पिस्तूलच नव्हती. झूठ मत बोलो जी आप इस तो बोले ना राणा भाऊजी कड़े पिस्तौल था करके। उस दिन होटल में बचे, वरना कुछ तो बुरा हो जाता। तो तू अंदर जा अंदर। साहेब, राणाने कुणाचा बी खून केलेला नाही बघा, तुम्ही त्याला चुपचाप सोडून द्या. ते कोर्ट ठरवेल, पण राणाला जेवढं वाचवायचा प्रयत्न कराल ना तेवढं तो फसत जाईल. ध्यानात ठेव. चला बुवा. अरे पर चांगला आणि मोठा वकील आहे ना? व आहे की, पण कायदानी पुरावा म्हटल्यावर तो तरी काय करणार आहे? म्हणजे खोट्या आरोपाखाली राणादासनी शिक्षा होणार? अशी कशी होईल? म्हणजे आता नुसता जो जामीन मिळणार होता की नाही तो मिळणार नाही. तर कोर्टात केस उभी राहिल्यावर बघू आपण. आणि तसं बी पोलिसांच्या तपासात राणादा निर्दोष आहे हे समोर येईलच की. अंजली, अंजली. बुवा नमस्कार. 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 आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. विचारा की विचारा. या घरात जे पैसे सापडले ते त्या धनवड्याने ठेवले होते असं तुमचं म्हणणं आहे तर? हा होय साहेब, धनवडे राणादाला अडकवायला बघत होता आणि म्हणूनच राणादाला राग आला होता. पण तो धनवडेच अडकवत होता हे कशावरून? आमच्याकडे तसा पुरावा आहे. आम्ही जो फोटो होता तो पोलीस स्टेशनला जमा केला. होय. याचा अर्थ राणाला धनवडेवरती राग होता आणि म्हणून त्यानं त्याचा काटा काढला का? हो नाही हो, माझा राणा कोणाचा खून करणारा नाही. राणानं धनवडेवरती पिस्तूल रोखून ठार मारायची धमकी दिली होती अशी माहिती मिळाली. त्यावेळी होता का तुम्ही तिथं? होतो आम्ही, पण राणादानी काय धमकी दिली नव्हती. मग काय त्यानं बंदूक रोखली होती का? हे बघा, राणाजींना राग आला की ते काय करतील याचा काही नेम नाही हे खरं आहे, पण म्हणून ते कुणाचा खून नाही करणार. बंदूक रोखली होती का? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. हो. त्यानं त्याला ठार मारायची धमकी पण दिली होती ना? मी म्हणाले ना, राणाजींना. मॅडम, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. त्यानं त्याला ठार मारायची धमकी दिली होती का? हो म्हणजे हो. ठीक आहे, हीच उत्तरं तुम्ही कोर्टात द्याल ही अपेक्षा. चला बुवा. वहिनी, बंदूक रोखून धमकी दिली का? याला वय काय म्हणाला तुम्ही? हो, राणादाच्या विरोधात कुठलीच जबानी द्यायची नाही असं सांगितलं होतं वकिलाने आपल्याला. अहो पण खरं काय ते सांगावंच लागणार ना भाऊजी. हो, पण आपण जर का खरं बोललो नाही तर राणाजी निर्दोष आहे ते सत्य कधीच बाहेर येणार नाही. आपण कायम खरंच बोलायचं म्हणजे सत्य आपोआपच बाहेर येईल. आणि माझी खात्री आहे राणाजी नक्की निर्दोष सुटणार. अरे कमाल आहे तुमची. काय करताय राव? अहो, औषध पिल्यावर आज कोण टाकेल काय कोणाला? ठीक आहे, आता औषध काय संध्याकाळीच प्यायचंय, आत्ता काय गरज नाही.
हे काय खऱ्याचा न्याय नाही. अजून पण कोणतरी आहे वाटत. अरे साक्षात राणा साहेब. कमाल आहे. काय कलयुग आले. पोलिसाला दाट टाकली. राणा साहेब. अरे वा. गरव सुरू आणि वैद्य मरो. आधी माहिती पाहिजे होती त्यावेळी कसं गुल्लू 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 बोलत होता नावावर. आणि आता तोंड वाकड. फक्त एकच सांगतो, सहजासहजी सुटका होणार नाही तुमची. लई केस हार्ड केलेली नाही. जरा पेग हार्ड झाला मला. मिक्स करायला पाणीच मिळालं नाही. रेडी मिक्स. माझ्यापासून लांब राहा. राम आता लांबच जाणार आहे तुम्ही सगळ्यांपासून. लय भारी अडकून ठेवलाय तुम्हाला. लय लय डेंजर माणसं आहे ती. तुला माहिती आहे ती माणसं कोण आहेत? नाही त्याला पण अंदाज आहे. अशी माणसं लय डेंजर असतात बाबा. तुला पण आणि तुझ्या घरातल्यांना पण सोडणार नाहीत, लक्षात ठेव. आतापर्यंत सगळा प्लॅन झाला बी असेल त्यांचा. कसला प्लॅन? तुझ्या जवळच्या माणसांचा बळी घ्यायचा प्लॅन. लय मोठा प्लॅन सुचतोय. बरं नाव माहितीये का तुला? अरे उडत उडत खबर आली. कुणाचं नाव सांगू तुला? महत्वाचं होतं तुला सावध करणं. ते केलं. 200 रुपये दे. अरे आता इकडे कुठं आणू पैसे मी? बघ मला फक्त सांग, कुणाकडनं तुझ्या कानावर माहिती आली आणि कुणी सांगितले तुला? 200 रुपये. अरे बाबा नाही येत माझ्याकडे आता. राहू दे, मग दिल्यावर सांगतो बाकीचं सगळं. लक्षात ठेव, लय डेंजर माणसं आहेत. तुझ्या घरातल्यांना पण ती संपवणार. तुला पण त्रास देणार. हे डेंजर माणसं. डेंजर माणसं. रेडी मिक्स. रेडी मिक्स. ए अरे उठ की. ए रेडी मिक्स. अरे सांग की कोण आहेत ती माणसं? अरे उठ की. ए अरे सांग की कोण माझ्या घरच्यांच्या जीवावर उठलंय? अरे सांग की कोण आहेत ती माणसं? रेडी मिक्स. अरे उठ की. हा का बोल. उद्या एक काम करायचंय. काय? उद्या फोन केला की शाळेच्या रस्त्याला एक रिक्षा घेऊन यायची. ती रानाची पोरगी लक्ष्मी माहितीये ना? तिला उद्या वाटेतूनच उचलायचंय. बर. आणि ध्यानात ठेव, ह्या टाइमाला मला कोणता बी घोळ नकाय आणि कोणाला संशय बी यायला नका. पण ती एकटीच असेल ना? नाही, मी असणार आहे तिच्या संगत. पण बघू, काहीतरी आयडिया करतो आणि तिला एकटं पाडतो. तू तुझी रिक्षा तयार ठेव फक्त. बर ठेवतो. साहेब साहेब जरा इकडे या की. साहेब काय चाललंय तुझा? कबा शांतीता. अहो कसं शांत बसू? अहो साहेब मला सोडा. तिकडे माझा घरच्यांचा जीव धोक्यामध्ये आहे. इथं बसून तुला बरं कळलं रे तुझ्या घरच्यांचा जीव धोक्यात आहे ते. अहो साहेब खोटं नाही बोलत, मी खरं सांगतोय. एक मिनिट. हे रेडी मिक्स. हे रेडी मिक्स. ए अरे उठ की. हे बघ साहेब त्याची सांग की माझ्या घरच्यांचा जीव धोक्यामध्ये ते सांग की. सांगू? 200 रुपये दे. अरे अहो साहेब खरं सांगतोय मी. अहो मला सोडा, माझ्या घरच्यांचा जीव धोक्यामध्ये. त्या थापाड्याचा ऐकून तू पण थापा मारायला लागला का? बरं घरचा वाढतोस, गप्पा बास नाही तर दंडू का घाशील. अहो साहेब मी काय सांगतोय तुम्हाला कळतंय का? तू पोलीस होतास म्हणून गप्पा बसलोय मी. आता जर लई चावचाव केलास तर बघच खरंच दंडू का घाशील. मी सांगितलं तरी ऐकणार नाहीत पोलीस. अडकलायस तू मर्दा, लय अडकलायस.
काही खरं नाही तुझ्या घरातल्यांचं. अडकलंय रे, अडकलंय. माझ्या घरातल्यांना जर माझी गरज असेल तर या जगातला कुठला बी तुरुंग मला अडवू शकत नाही.